तर फायनली आज आपण बघितली एक 1300 ची बाईक. तर काय विषय त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका म्हणून आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. दीदीकडे असल्यामुळे उठायला आज थोडं लेट झालं होतं, त्यामुळे आज आवरायला पण लेट झाला आपल्याला. त्यामुळे दुपारी आवरलं आणि डायरेक्ट आलो होतो आपल्या काळूबाई बस स्टॉपला. कारण आता आपण हडपसरला आलो होतो, म्हणलो आता कुठेतरी फिरून जाऊ आपण. आता सिटी मध्ये फ्री मध्ये फिरायचं म्हणजे तो विषय मॉल असतो, त्यामुळे आपण आलो होतो आज मॉल फिरायला. रोजच कॉलेज आणि हॉस्टेल दाखवून मी पण बोर झालो होतो, बघून तुम्ही पण बोर झाले असन, त्यामुळे म्हणलो आज कुठेतरी बाहेर जाऊ मस्त फिरायला. आता हा मॉल कोणता आहे, कोणी ओळखलं हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आता हडपसरला आलो होतो म्हणल्यानंतर आपला अखिलेश भाई तर येणारच आपल्या सोबत, त्यामुळे मग दोघांनी प्लॅन केला होता, म्हणलं आता आज मॉलच फिरून जाऊ आपण. आता मध्ये एंट्री मारली तर मॉल पेक्षा मोठा तर इथं आकाश कंदील दिसत होता, त्यामुळे तिथून फिरत फिरत आपण आलो होतो गेम झोनला. आता इथं गेम झोनला आपण काय गेम खेळणार नव्हतं, कारण आपल्याकडे काही पैसे नाहीये. आता मॉल पण इतका मोठा होता ना, पायी पायी फिरून येणं फार पाय दुखायला लागले होते. पण तेवढ्यात आपल्याला एक कामाची गोष्ट दिसली, ते म्हणजे बाईकचं शोरूम. त्यामुळे टाइम न लावता डायरेक्ट एंट्री मारली होती शोरूमला. आणि तिथं तर जसं हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये दिसते तशाच गाड्या दिसत होत्या डायरेक्ट. आता ज्या या दोन दिसणाऱ्या गाड्या आहे ना, त्या दोन्ही पण 1300 सीसीच्या होत्या. आता 1300 सीसी ऐकल्यानंतर मी तर डायरेक्ट तिथून कल्टी मारली होती, कारण म्हणलो भाई गाडी तर आपल्या ओकात के बाहेर आहे, निघा इथून आता पहिलं. आता एवढा मॉल फिरल्यानंतर आम्हाला भूक लागली होती, आणि बाहेर निघल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पेटपूजा असती. त्यामुळे मग मॉल मध्ये देशी टाईपचे छोले भटोरे घेतले होते आपण, आणि त्यांचं दहीण करून आपण डायरेक्ट पोहोचलो होतो आयफोनच्या शोरूम मध्ये. आता जिथं फ्री मध्ये गोष्टी पाहायला भेटतात तिथं तर आपण काय सोडत नाही कधी जायचं. आता घ्यायचं तर काय आपल्याला नव्हतं, पण तिथं बसल्या बसल्या आपण आयफोन मध्ये गेम खेळत बसलो. आता बराच टाइम झाला होता, त्यामुळे आपण पण निघालो होतो हॉस्टेलला जाण्यासाठी. आणि त्यात मॉल इतका मोठा होता ना, का आम्हाला एक्झिट कुठे आणि एंट्रन्स कुठे ते पण आठवत नव्हतं. दोनदा रोड चुकल्यानंतर आपल्याला एक्झिट कुठे तो भेटला, आणि मग काय निघालो आपल्या रूमला जाण्यासाठी. आता व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.